गव्हाच्या पिठापासून ही पौष्टिक रेसिपी तुम्ही कधी करून बघितली का हो? आता ही काय सांगते थांबा. इथं थोड्या भाज्या घेणार आहे. भाज्यामध्ये बघा, अर्धा इथं ना कोबी घेतलेला आहे, रफली चिरून घेतला, नंतर चॉपर्समध्ये घालून ना एकदम बारीक बारीक चिरून घेतला बरं का. अगदी मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा खिसणीने खिसून घेऊ शकता. त्याच पद्धतीने कांदासुद्धा चॉपर्समध्येच बारीक करून घेतला आहे. खिसलेलं गाजर, बारीक चिरलेली मिरची, सिमला मिरची, मीठ घालून सर्व मिसळून बाजूला ठेवलेलं आहे. तोपर्यंत का नाही एका भांड्यामध्ये ना 2 कप इतकं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून जरा घट्टसर असं पीठ मळून बाजूला 10 मिनटं भिजायला ठेवलं. भाज्यांमध्ये मीठ घातलं होतं बघा, तर एका कपड्यामध्ये ह्या भाज्या सर्व काढून घ्यायच्या आणि त्याच्यातलं पाणी पिळून घ्यायचं बरं का. आता ह्या कोरड्या भाज्या झाल्या, ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेलं लसूण, अर्धा चमच मिरपूड आणि थोडंसंच मीठ घालून मिसळून घ्यायचं. इथं आपला हा मसाला तयार झाला. तोपर्यंत बघा, आपण जी कणिक मळली होती ती छान भिजली. मग पुरी कशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आणि जो आता आपण मसाला केला होता मध्येत भरून नाही, ह्याचा जसं आपण पुरणपोळीसाठी उंडा करतो तसा करून घ्यायचा. आता इथं आपण मोदक कसे करतो तसं करून घेऊ शकता किंवा मोमोचा आकार देऊ शकता, पण एकदम सोपी पद्धत ही आहे बघा. आता सर्व असे करून घेतले, चाळणीला तेल लावून हे ठेवून घेतले. आता गॅसवरती कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यावरती ही चाळण ठेवून वर तेल लावलेलं आहे आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं वाफवून घेतले. बघा, हिथं खाण्यासाठी हा आपला नाश्ता तयार झाला. मुलांना बाहेरचे मैद्याचे मोमोज देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी असे करू शकता. आता हे मोमोजसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा केले. ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मोठा ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.